नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रहो, आज आपण आरोग्य सेवक, ग्रामसेवक व इतर ज्या झेडपीच्या परीक्षा राहिल्या आहेत त्याचं वेळापत्रक कधी येणार, परीक्षा कधी होणार त्या संदर्भात महत्त्वाची माहिती अपडेट आणली आहेत. विद्यार्थी मित्र, आपण पोलीस भरती संदर्भात तसंच सर्व सरळ सेवा भरती परीक्षेची माहिती अपडेट देत असतो, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशी कळकळीची विनंती करतो. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रहो न्यूज आहेत. जिल्हा परिषदेच्या तारखा संदर्भात सुद्धा यामध्ये उल्लेख दिलेला आहे. विद्यार्थी मित्र, आपण फास्टमध्ये वाचूया. निवडणुकीमुळे अडकली नोकर भरती, राज्यसेवा पूर्व परीक्षेसह अनेक परीक्षा पुढे ढकलल्या, परीक्षेच्या तारखा जाहीर नाहीत, विद्यार्थ्यांमध्ये संताप. लोकमत. राज्यातील शासकीय नोकर भरतीतील गोंधळामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी त्रस्त असताना निवडणुकीमुळे भरतीचे घोडे अडले आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे राज्यसेवा पूर्व परीक्षेसह अनेक परीक्षा सरकारने पुढे ढकलल्या. तर अनेक विभागातील विविध पदाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत. काही पदाच्या परीक्षा झाल्या आहेत, मात्र त्याचे निकालच लागले नाहीत. त्यात अनेक दिवस निघून जातात असल्याने विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओलांडली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सध्या प्रचंड संताप दिसून येत आहे. संयुक्त पूर्वपरीक्षा 16 जून रोजी आयोजित होती, मात्र त्याच दिवशी UPSCची परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला आहे. पुढे विधानसभेची आचारसंहिता लक्षात घेता विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा आपण बघूया. 28 एप्रिल रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पुढे परीक्षा अचानक महिनाभरापूर्वी पुढे ढकलण्यात आली. नवीन परीक्षा अजून जाहीर नाहीत. जुन्या अभ्यासक्रमानुसार ही शेवटची संधी असल्याने यात किमान 1000 वर्ग एकाची पदे भरली जावीत, जेणेकरून जुन्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहेत. समाज कल्याण अधिकारी व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी ही परीक्षा 29 मे रोजी नियोजित होती, ती पुढे ढकलण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना एक दिवस महत्त्वाचा असताना परीक्षा पुढे ढकलल्या जात आहे. पण सरकार गंभीर नसल्याने दिसत आहे. प्रचार करण्यासाठी, मतदान करण्यासाठी यांना विद्यार्थी हवेत म्हणून परीक्षा पुढे ढकलल्या अशी शंका निर्माण होत आहे. महेश घरबुडे, कार्याध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रहो, हे स्पर्धा परीक्षांनी आवाज उठवला की या परीक्षा पुढे ढकलल्या. यामध्ये सगळ्यात दुसरा एक उल्लेख यांनी केलेला नाही. परत आपण करतो आहे की ज्या आरोग्य सेवक, आरोग्य सेविका झेडपीचे राहिलेले पद आहे त्यामध्ये लाखो विद्यार्थी त्याची तयारी करत आहे. आणि त्यासाठी राज्य सरकारने त्या परीक्षासुद्धा लवकरच घेण्यात याव्या, कारण की विद्यार्थ्यांना आता एक मोठी संधी उपलब्ध त्यातूनच होणार आहे. त्यामुळे परीक्षा पुढे न ढकलता साधारणतः तरी आचारसंहिते